आहे रायगड लोकसभा मतदारसंघाबाबतची। या मतदारसंघात प्रचाराची रंगत वाढत चालली। प्रचार सभांमध्ये अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे अशी जुगलबंदी सुरू झाली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते हे आपल्या भाषणात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंबद्दल सैतानाला बाटलीत बंद करून बूच लावतो अशी भाषा वापरत असतात। त्याचा सुनील तटकरेंनी आपल्या भाषणात समाचार घेतलाय। 6 वर्ष संसदेत निवडून गेलेल्यांची भाषा अशी कशी असू शकते असा सवाल तटकरेंनी उपस्थित केलाय। बाटलीत कोण बंद होईल हे जनता 4 जून रोजी दाखवून देईल असा इशारा तटकरेंनी गीतेंना दिला। आपल्या हयामध्ये नाही। एका देव माणसाला मी पराभूत केलं, पाडलं, एका सैतानाला निवडून दिलं। पुन्हा त्या सैतानाला तुम्ही मतदान करणार का हा प्रश्न आहे। करणार का? त्या सैतानाला बिल्कुल नहीं द्यायचे। आतून आवाज आला बाटली। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भरणार बाटली असं भरा, मी वरून बूच लावेन, परत तो बाटलीच्या बाहेर कधी येणार नाही। एकमेकाच्यावरती फार जरूर केले असतील। सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभेल पद्धतीने राजकीय वादविवाद त्या ठिकाणी लढले गेले, पण अलीकडच्या कालावधीमध्ये बाटली काय, सैतान काय, बूज काय कळू शकलं नाही। पण या लोकसभा 4 जूनला ज्याला लागेल त्याला कोण बाटलीत बंद झालेलं आहे हे जनता दाखवून देईल। त्याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका नाही।